शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर बघा सगळीकडे छान अशी शांतता आहे आणि सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट चिवचिवाट सगळा सुरू आहे आणि खूप छान वाटतं आहे तो सगळा आवाज ऐकून आणि ती सगळी शांतता बघून. तर चला आता सकाळी सकाळी थोडंसं म्हटलं चला एक्सरसाइज करूया, कारण खूप मोठा गॅप पडलेला होता आता मध्ये. म्हणजे एक्सरसाइज अगदी माझी बंदच होती. रोज विचार करायची की चला आज उठते, आज करते, मग आज नाही झालं तर उद्या करते, पण तो दिवस काही निघत नव्हता. पण आज मनात ठरवलं की नाही चला आता उठते आणि आधी एक्सरसाइज करते. तर हा सॅटर्डेचा व्लॉग आहे. कारण रोज सकाळी उठलं की म्हणजे असं वाटतं की चला 10 मिनटं एक्सरसाइज करण्यापेक्षा त्याच्यात 10 मिनटामध्ये ना आपलं दुसरं एखादं काम होईल, म्हणून ते रोज एक्सरसाइजनं राहूनच जाते आणि काही होत नव्हती. कारण आपण बायका स्वतःपेक्षा दुसऱ्या सगळ्या कामांना जास्त प्राधान्य देतो. म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी अगदी वेळेवर मिळाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजे, मात्र स्वतःसाठीच आपण वेळ काही व्यवस्थित काढत नाही. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं त्यामुळे स्वतःलाही थोडा वेळ देणं खूप जास्त गरजेचं होऊन जात असतं. म्हणून म्हटलं चला नाही खूप जास्त नाही, पण फक्त 15 मिनटं तरी स्वतःला वेळ द्यायचा. म्हणून म्हटलं चला सुरुवात करूया. तर सगळं थोडं फास्ट फॉरवर्ड करतच तुम्हाला मी दाखवलं एक्सरसाइज, कारण मग व्लॉगही थोडा मोठा होऊन जातो. तर आज आहे सॅटरडे आणि आता मी अपेक्षाचा टिफिन करायला घेतलेला होता. तर एकीकडे मी पास्ता उकळायला ठेवलेला होता आणि माझ्यासाठी मग कोमट पाणी करून घेतलेलं होतं. आणि अपेक्षाने मला रात्रीच सांगून ठेवलेलं होतं की मम्मी मला आज टिफिनवर पास्ता देशील, कारण आज लवकरच सुट्टी होत असते शाळेला तिला. म्हणून उठल्या उठल्या आधी ती किचनमध्ये बघायला आलेली होती की मी तिला काय देत आहे टिफिनवर म्हणून. तर चला आता एकीकडे मी चहा ठेवून घेतला आणि पास्ता इकडे उकळून राहिलेला आहे. तर पास्ता उकळून झाला तर तो मी चाळणीत काढून ठेवलेला आहे आणि चहा झालेलाही बाजूला ठेवून दिलेला आहे. त्यानंतर हे देखील उठलेले होते तर त्यांनाही कोमट पाणी करून दिलं मी. त्यानंतर पास्ता बनवण्याकरिता कांदा आणि टोमॅटो चिरायला घेतला आणि अपेक्षाचा युनिफॉर्म मी रात्रीच प्रेस करून ठेवलेला होता. त्यानंतर आता तिची आंघोळ वगैरे झाली होती आणि केस वगैरे विंचरत होती ती बाहेर. आणि इकडे मी पास्त्याची सगळी तयारी केलेली होती आणि सगळे मसाले वगैरे शिजलेले होते. तसं काही खूप काहीच नव्हतं टाकलेलं मी. साध्या मसाल्यांमध्ये म्हणजे तिखट मीठ आणि मॅगी मसाला घातलेला होता मी त्यामध्ये, कारण पास्ता मसाला घरी नव्हता. म्हणून मग मॅगी मसाल्यामध्येच ना मी तिला सगळा पास्ता बनवून दिलेला होता. तर मॅगी मसाल्यामध्ये बनलेला पास्ता देखील ना टेस्टला खूप छान लागतो. तर चला इकडे पास्ता झालेला होता माझा आणि त्यानंतर मग अपेक्षाला वेणी करून द्यायची होती. तर आज सॅटर्डे असल्यामुळे तिला 2 वेण्या करून द्याव्या लागतात. तर 2 वेण्या घालून दिल्या मी. आणि सॅटर्डेला तसं तर ती हाऊस ड्रेस घालून जात असते, मात्र आज तिच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता आणि त्यात तिने म्युझिकमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. कारण ती कॅशिओ वाजवते आणि आज प्रोग्राम होता, त्यामुळे मग तिला हाऊस ड्रेस वेअर करून जायचा नव्हता. तर चला इकडे मी टिफिनही पॅक करून घेतला अपेक्षाचा. आणि आज टिफिनमध्ये पास्ता दिला होता त्यामुळे चमचा मी आठवणीने घातला, कारण रोज कसं भाजी पोळी देण्याची सवय राहते, त्यामुळे चम्मच ठेवण्याची ना एक सवय नसते. त्यामुळे अगदी आठवणीने चमचा ठेवावा लागतो, कारण असा पदार्थ म्हटलं की मग मुलांना चम्मच वगैरे आपण ठेवला नाही टिफिनमध्ये की त्यांची खायची फजिती होते. तर चला आता मी टिफिन वगैरे पॅक करून तिचा बाहेर ठेवून दिला आणि ती यांच्यासोबत मग स्कूलला निघालेली होती. आणि आज सक्षमला ट्युशनला जायचं नव्हतं, कारण तो आज कॉलेजला जाणार होता थोडा लवकर. रोज जातो मात्र थोडा उशिरा जात असतो तो, मात्र आज त्याला थोडं लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे तो आता उठलेला आहे आणि त्याची आपली तयारी वगैरे सुरू आहे. आणि इकडे आता अपेक्षा गेलेली शाळेला. तर त्यानंतर मग मी जरा चहा वगैरे घेतला आणि थोडं निवांत बसली 5-10 मिनटं. तर बघा आता ना पुढचं शूट घेते म्हटलं. तर हे स्टँड तुटलं मोबाईलचं माझ्या इथलं. हे कसं मागे सेलोटेप लावून मी चिपकवलेलं होतं, मात्र आता ते तुटलेलं आहे, परत त्याला करावं लागेल.
आणि दुसरं जे छोटं स्टँड आहे ते बघून राहिली आहे मी, पण ते काही दिसत नाही मला पुढचं शूट घेण्याकरिता. कारण आता बरेच दिवसापासून ते काही वापरलेलं नव्हतं मी. मोठं स्टँड असलं की छोट्या स्टँडचं तेवढं काही काम पडत नाही, पण ते छोटं स्टँड काही मला दिसून राहिलेलं नाही आहे. कुठे? हां, मिळालं. छोटं स्टँड मिळालेलं आहे. तर चला आता पुढचं सगळं शूट घेते याच्यानेच. आता स्टँड नसलं की खूप फजिती होऊन जाते व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की. तर चला आधी आता ना ओटा आवरून घेते मी. थोडा पास्ता आहे त्यामध्ये. तर किचन ओट्यावरचं वगैरे सगळं आवरून झालं माझं. त्यानंतर मग समोरचा पोर्च वगैरे हे झाडून आले आणि आता घर आवरायला घेतलेलं होतं. तर घरामध्ये आधी जे सगळे कपडे वगैरे वाळलेले होते ना, तर आधी ते घडी करायला घेतले. म्हटलं तेच आधी कपाटात सगळे ठेवून देते, त्यानंतर मग बाकीचं सगळं काही आहे तर ते बघते. तर हे सगळं आवरून त्यानंतर मग मी घर वगैरे झाडून घेतलं आणि इकडे सक्षमही रेडी झालेला आहे कॉलेजला जाण्याकरिता. आणि इथे माझ्या शेजारी ज्या ताई राहतात ना, तर त्यांच्याकडनं मी या काही कटिंग्ज आणलेल्या होत्या. तर त्यांच्याकडे ते झाड खूप छान वाढलेलं होतं, त्यामुळे त्यांना मी मागितलेल्या होत्या. तर त्यांनी आता मला आवाज दिलेला होता की त्या कटिंग घेऊन जा म्हणून. तर मग मी त्यांच्याकडनं आता त्या कटिंग घेऊन आलेली होती. आणि 1-2 ना हँगिंग बास्केट रिकाम्या आहेत माझ्या, कारण उन्हाळ्यामध्ये त्यामधली झाडं ना वाळली होती. तर आता त्या मला लावून घ्यायच्या होत्या. तर ही कटिंग मग म्हटलं चला या हँगिंग बास्केटमध्येच लावते, कारण हे थोडं हँगिंग प्लांटच आहे. म्हणजे ते छान लागल्यानंतर आणि वाढल्यानंतर सुंदर वाटेल, म्हणून मग या सगळ्या कटिंगनं मी या हँगिंग बास्केटमध्ये लावून घेतल्या. तर हे मातीचं पॉट ना बऱ्याच दिवसापासून आहे घरी. तर चला याच्यामध्ये ज्या बाकीच्या कटिंग्ज आहेत तर त्या मी लावून घेते याच्यामध्ये माती टाकून. आधी याला होल करते. आणि बघा जास्वंदाच्या झाडाला ना आज बऱ्यापैकी मस्त अशी पिवळ्या रंगाची फुलं आलेली आहेत. नाही चला आता ना माती आणून घेतली मी या पॉटमध्ये. तर गेटच्या बाहेर छान अशी चांगली माती होती, तेच आणलेली आहे मी झाडात. आता त्या कटिंग्ज आहेत त्या लावून घेते त्याच्यात. तर सगळ्या कटिंग आधी मी याच्यातच लावलेल्या होत्या, मात्र मग काही कटिंग्स काढून घेतल्या मी. म्हटलं चला या कटिंगने आणखी परत दुसरी एक कुंडी मी तयार करते, म्हणून त्या 1-2 कटिंग मी बाजूला काढून घेतल्या. तर जेही झाडंप्रेमी असतील ना, तर त्या सगळ्यांची आता हीच सगळी कामं सुरू असणार. तर बरोबर की नाही नक्की कॉमेंटमध्ये सांगा, कारण या दिवसात ना कुठलंही झाड आपण लावलं की ते पटकन लागतं. तर चला इकडे माझ्याही कटिंग लावून झालेल्या होत्या आणि खूप छान दिसत होत्या त्या पॉटमध्ये. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आजचा व्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग आवडला असल्यास जरूर लाईक करा. तर काही ताई आहेत की त्या आवर्जून लाईक करतात आणि खरंच सांगते त्यांचं लाईक बघून अगदी भरपूर मोटिवेशन मिळतं मला. आणि त्याच लाईक आणि कमेंटमुळे अजून छान छान व्लॉग तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. तर ज्यांनीही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.